गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 8वा तत्व निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा जाणी जे श्रोती ध्वनिरूप पचंती हृदयी वसे। आता सध्या दशक 17वा प्रकृती पुरुष नाम सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास 7वा जगजीवन निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून या दशकातील नवीन समास 8वा तत्व निरूपण नाम सुरू झालेला असून या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की नाभीपाशी जे मूळ स्फुरण होते ती स्फूर्ती म्हणजे परावाचा होय। हृदयाच्या ठिकाणी ध्वनिरूपाने असणारी ती पचंती वाचा होय। कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोलीजे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीजे। श्री समर्थ पुढे म्हणतात की कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यमा वाचा म्हणतात आणि मुखामाटे अक्षराचा जो उच्चार होतो त्याला वैखरी वाचा असे म्हणतात। नाभीस्थानी परावाचा तोची ठाव अंतकरणाचा अंतकर्ण पंचकाचा निवाळा ऐसा। श्री समर्थ यावेळी सांगतात की नाभीस्थानी जेथे परावाचा असते तेथे अंतकरणाचे स्थान समजावे। आता अंतकर्ण पंचकाचा निवाळा असा आहे निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंतकरण जाणती कळा। श्री समर्थ येथे सांगतात की निर्विकल्प म्हणजे मनात काही कल्पना नसता सहजच ते स्फुरण होते तेच अंतकरण होय आणि हेच जाणीवमय असते। अंतकरण आठवले पुढे होय नव्हेसे गमले करू ना करू ऐसे वाटले तेची मन। श्री समर्थ येथे सांगतात की अंतकरणात सहज आठवले तेथे अंतकरणाचा प्रत्यय आला नंतर एखादी गोष्ट करू का न करू असे वाटले तेच मन होय। संकल्प विकल्प तेची मन जेते करिता अनुमान पुढे निश्चय जो जाण रूप बुद्धीचे। श्री समर्थ येथे सांगतात की मन हे संकल्प विकल्पात्मक असते त्यामुळेच कल्पना केली जाते पुढे जो निश्चय केला जातो ते बुद्धीचे रूप जाणावे। करणेची अथवा न करी ऐसा निश्चयोच करी तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी। श्री समर्थ ते सांगतात की एखादे कार्य करीन अथवा करणारच नाही असा अंतरात जी निश्चय करते ती बुद्धी होय ती विवेकाने अंतकरणात जाणून घ्यावी। जे वस्तूचा निश्चय केला पुढे त्याची चिंतू लागला ते जे चित्त बोलला यथार्थ मानावे। श्री समर्थ यावेळी सांगतात की वस्तूचा जो एकदा निश्चय केला की त्याचेच पुढे चिंतन होऊ लागले चिंतन करणारे हे चित्त होय हे यथार्थ समजून घ्यावे। पुढे कार्याचा अभिमान धरणे हे काय ते अगत्य करणे ऐस्या कार्यास प्रवर्तने तोची अहंकारू। श्री समर्थ म्हणतात की पुढे कार्याचा अभिमान धरून हे कार्य अवश्य केलेच पाहिजे या भावनेने कार्यास प्रवर्तने तोच अहंकार होय। ऐसे अंतकरण पंचक पंचवृत्ती मिळून एक कार्यभागे प्रपार पंचक वेगळाले। श्री समर्थ ते सांगतात की असे हे अंतकरण पंचक आहे या प्राचवृत्ती मिळून एकच अंतकरण असते पण वेगवेगळ्या कार्याहून त्याचे 5 प्रकार मानले जातात। जैक्षे प्राण ही प्राण कार्यभागे वेगळाले जाण नाहीतरी वायूचे लक्षण एकची असे। श्री समर्थ म्हणतात की जसे 5 प्राणी वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगळे गणले जातात नाहीतर वायूचे लक्षण गती एकच असते। सर्वांगी व्यान नाभी समान कंठी उदान गुदी अपान मुखी नासिका प्राण नेमस्त जाणावा। श्री समर्थ म्हणतात की सर्वांगी व्यान नाभी
स्थानी समान, कंठाच्या ठिकाणी उदान आणि गुदस्थानी अपान, तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण असे निश्चितपणे जाणावे. बोलले हे प्राणपंचक. आता ज्ञानेंद्रिय पंचक. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक ऐसे ज्ञानेंद्रिये. समर्थ म्हणतात की आता ज्ञान इंद्रिय पंचक ऐकावे. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक असे हे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद हे कर्मेंद्रिय प्रसिद्ध. शब्द, स्वरूप, रूप, रस, गंध ऐसे हे विषय पंचक. अंतकरण प्राणपंचक. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक. पाचवे विषय पंचक ऐसी पाच हे पंचके. श्री समर्थ म्हणतात की अंतकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि पाचवे विषय पंचक ही पाच पंचके आहेत. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्मदेह जाण, याचा कुर्दम बोलीला श्रवण केला पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की असे 25 गुण मिळून सूक्ष्मदेह जाणावा. याचे मिश्रण कशी झाले असे सांगितले आहे ते श्रवण आता करावे. अंतकर्ण व्यान व श्रवण वाचा, शब्दविषयी आकाशाचा, पुढे विस्तार वायूचा बोलीला असे. श्री समर्थ म्हणतात की अंतकरण, व्यान, श्रवण, वाचा आणि शब्द हे विषय आकाशाचे गुण होतं. आता वायूचा विस्तार पुढे सांगितला आहे. मन समान त्वचा प्राणी, शब्दरूप पवनी ऐसे आडाखे साधुनी कोठे करावा. श्री समर्थ म्हणतात की मन, समान, त्वचा, हात आणि स्पर्श हा विषय वायूचे स्वरूप होत. असे आडाखे जाणून कोष्टक तयार करावे म्हणजे पंचीकरण नीट समजेल. बुद्धी उदान नयन चरण, रूपविषयाचे दर्शन, संकेते बोलिले मन घालून पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की बुद्धी, उदान, डोळे, पाय आणि रूप हे विषय तेजाचे रूप थोडक्यात सांगितले आहेत. मन एकाग्र करून ते जाणून घ्यावे. चित्त अपान जिव्हा शिष्ण, रसविषयी आपजान, पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. श्री समर्थ म्हणतात की चित्त, अपान, जीभ, शिष्ण आणि रस हा विषय जलतत्वाचा विस्तार आहे. अहंकार, प्राण, घ्राण, गुद, गंधविषयी जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते. श्री समर्थ म्हणतात की अहंकार, प्राण, नाक, गुद, गंध हे विषय पृथ्वीचे रूप होय. याप्रमाणे शास्त्राधारे निरूपण केले आहे. ऐसा सूक्ष्मदेहे, पाहताच होई जे निस्संदेहे, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. श्री समर्थ म्हणतात की असा हा सूक्ष्मदेह आहे. याचा सूक्ष्म विचार केल्याने साधक निस्संदेह होतो. ऐसे सूक्ष्मदेह बोलिले, पुढे स्थूळ निरूपले, आकाश पंचगुणी वर्तले कैसे स्थूळी. श्री समर्थ म्हणतात की अशा प्रकारे सूक्ष्मदेहाचे वर्णन केले आहे. आता पुढे स्थूल देहाचे निरूपण केले आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय हा पंचविध आकाराचा अन्वय. पुढे पंचविध वायू निरोपिला. समर्थ म्हणतात की काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा 5 प्रकाराचा आकाशाचा तन्वय आहे. आता वायूचा पंचविध अन्वय सांगितला आहे. चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे पंचविध लक्षण प्रबंधनाचे. समर्थ म्हणतात की चलन, वलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे पंचविध वैलक्षण वायूचे जाणावेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे 25 गुण. आता पुढे अपलक्षण निरूपिले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की क्षुधा, तृष्णा, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे 25 गुण जाणावेत. शुक्लित, श्रोणित, लाळ, मूत्र, श्वेद हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वीविषेद केली असे. श्री समर्थ म्हणतात की वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे पंचविध भेद आहेत. आता पृथ्वीचे रूप स्पष्ट केले पाहिजे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे. श्री समर्थ म्हणतात की अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5चे 25 ऐसे मिळून स्थूळ देहास बोली जेते. श्री समर्थ म्हणतात की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 मिळून 25 तत्वे मिळून स्थूल देह बनतो. 3रा देह कारण अज्ञान, 4था महाकारण ज्ञान हे 4 देह निश्चित विज्ञान परब्रह्मते. श्री समर्थ म्हणतात की 3रा देह हा कारण हा अज्ञानमय आणि 4था देह हा महाकारण हा ज्ञानमय असतो. या 4 देहाचे निरसन केल्यानंतर विज्ञानमय परब्रह्म तेवढे उरते.
विचारे 14व्या वेगळे केले, मी पण तत्वा अरसे गेले, अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. श्री समर्थ म्हणतात की विचाराने चारी देहाचे निरसन केले की मीपणा तत्वाच्या निरसनाबरोबरच नाहीसा होतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते. विवेके चुकता जन्ममृत्यू, नरदेही साधले महकृत्य, भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले. श्री समर्थ म्हणतात की विवेकाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते, नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधले जाते आणि भक्तीच्या योगाने कृतकृत्यता लादून नरदेहाचे सार्थक होते. इति श्री पंचीकरण केलेचे करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे योगे. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे पंचकरणाचे विवरण वारंवार करावे म्हणजे परिसाच्या योगाने लोहाचे सुवर्ण होऊन जाईल. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधूजना साधूच होय. श्री समर्थ शेवटी म्हणतात की हा दृष्टांतही बरोबर नाही. परिसामुळे परीस करता येत नाही, परंतु साधूजनांना शरण गेल्याने मात्र आपण साधूच होतो. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.